नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी घेऊन आले अत्यंत आनंदाची बातमी आणि ती म्हणजे रेशन दुकानातून आता मिळणार आहे मोफत साडी। अगदी बरोबर ऐकलत की रेशन दुकानातून आता आपल्याला धान्यासोबतच मिळणार आहे मोफत साडी। ही योजना शासनाची कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, कोणाला याचा लाभ मिळणार आहे, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आपल्या माहितीप्रमाणे ही बातमी पुढारी या वर्तमानपत्रामध्ये देण्यात आलेली आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। तर बघूया याविषयी सविस्तर माहिती की रेशन दुकानातून आता धान्यासोबतच मिळणार आहे मोफत साडी। तर बघूया रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे अंत्योदय रेशन कार्ड धारकांना आता धान्याबरोबरच महिलांसाठी मोफत साडीचे वाटप केले जाणार आहे। गेल्या वर्षी 28,163 महिलांना रेशन दुकानातून साड्यांचे वाटप करण्यात आले होते। यंदाच्या वर्षी तब्बल हा आकडा वाढवण्यात आलेला आहे, म्हणजेच यंदाच्या वर्षी तब्बल 34,610 महिलांना साडी वाटप होणार आहे। लग्नसराई सणासुदीच्या दिवसात शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील हजारो गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय झाला होता। शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत एक साडी प्रति कुटुंब ही योजना राबवली जाते। या योजनेनुसार अंत्योदय योजनेतील महिलांना साडी दिली जाते। ही योजना नेमकी कोणाला, तर ही योजना आहे पिवळे रेशन कार्ड असलेल्या समाजातील अत्यंत गरीब आणि निराधार या घटकांसाठी आहे। म्हणजेच ज्यांचे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचे आहे त्या रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सध्या लग्नसराईचे दिवस असून सर्वसामान्यांना कपड्यांचा खर्च करणे मोठे अवघड होत आहे। अशा काळात मोफत साडी मिळाल्याने गरीब महिलांचा खर्च वाचणार आहे। दरम्यान साडी वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी रेशन दुकानावर अंगठा लावल्यानंतरच धान्याप्रमाणे साडीची नोंद होऊन ती लाभार्थ्याला दिली जाणार आहे। धान्य मिळाल्यानंतरच धान्याप्रमाणे साडीची नोंद होऊन ती लाभार्थ्याला दिली जाणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। गेल्या वर्षी 28,163 साड्यांचे वितरण करण्यात आले होते, म्हणजे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने गतवर्षी अंत्योदय कुटुंबातील 28,163 महिलांना जवळपास 74% साड्यांचे वाटप वितरण रेशन दुकानातून करण्यात आले होते आणि यंदा 34,610 साड्यांची मागणी असून त्या लाभार्थ्यांना वाटप होणार आहे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। त्यामुळे ज्यांचे रेशन कार्ड पिवळे आहे अशा रेशन कार्ड धारकांपर्यंत ही माहिती सर्वांनी पोहोचवावी अशी मी विनंती करते आणि सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा।